चला आता तिला माहीत झालं तिची आई इकडेच राहते गावानीला म्हणून. बरोबर आली तिच्या आईकडे. कसं खालते जांभळ. सकाळ झाल्यापासून जी आजी तिला सांभाळते ना संध्याकाळपर्यंत, म्हणजे सकाळी आम्ही घरी असलो तर आम्ही घेतो, मग दिवसभर आजी सांभाळते श्रीजीला आणि त्याच्यानंतर परत मग संध्याकाळी आम्ही आल्यानंतर आम्ही घेतो. आणि आम्हाला कामं नसले तर आम्ही घेतो, पण आम्हाला कामं असली की मग आजी सांभाळते. कशी जांभळ खाते, आंबा जांभळ लय भारी खायला शिकली ती. ए नंदिनी, तिला नंदिनी बघा तिची गंमत. नंदिनी, तिला त्या नंदिनीकडे जाऊन जाऊन नंदिनीचं नाव घेऊन तिला वाटतं माझंच नाव नंदिनी गाई. तर तुम्हाला गंमत दाखवते. नंदिनी, ए नंदिनी, हे नंदिनी, नंदिनी चल नंदिनीकडेच का. हा हे बघा आता तुम्हाला उजेडा दाखवायचं झालं ना तर असा खांदा सुजलाय चिमण्याचा. होईल तो व्यवस्थित होईल, 1-2 दिवसात व्यवस्थित होईल. आराम केला ना 2 दिवसात होईल चांगला. म्हणजे सूज जरा जास्तच आहे पण काय अडचण नाही. मग त्याला आता इथंच ठेवलं त्याला आणि त्याच्यामुळेच आज सुट्टी घेतली मी मशागतीपासून. म्हणजे कंटिन्यू करायची होती मशागत, पण म्हटलं आजच्या दिवस राहू द्या. मी गौरांगला जमलंच ना, मला वेळ भेटला तर मी गौरांगला झुपणच, म्हणजे दुपारून थोडं ऊन कमी झाल्यानंतर गौरांगला झुपेल मी. पण चिमण्याला तर आरामच द्यायचा पूर्ण. आता आंब्याचं शेत रोटर करून घेतले ना सगळं तण आता म्हणजे मातीत गेले. आणि बघा आंब्याच्या झाडाला एक आंबा आहे. असा कुठे कुठे एखादा आंबा राहिलेलाच असतो जो आपण कधीतरी नॉर्मली आलोत ना तर पहाड सापडतो खाली पडलेला. तेव्हा वरती अजून मध्ये एक आंबा आहे, कदाचित फोनमध्ये नाही दिसणार, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हे बघा इथे एक आंबा आहे. तर असे बरेच म्हणजे कुठे कुठे आंबे राहिलेले असतात झाडांना, 1-2. आज सकाळी मी आलो होतो इकडं तर मला 2 पहाड सापडले शेतात आंब्याच्या झाडाखाली. चला आता मी गौरांग झोपून दिलाय ओमला. आता ओम बैलगाडी घेऊन जाणार तिकडं खाली सोडणार बैलगाडी आणि आवताला गौरांगला झोपणार. आता मी इथूनच सांगतो मला यांचे मिशन फेल जाणार, कारण की बैल माझ्याशिवाय चालणारच नाही तो गौरांग. कारण त्याला लय पेशन्स लागतो. नवीन बैल चालवायचं म्हणलं ना लय पेशन्स लागतो, त्याच्याच मनावर घ्यावं लागतं व्यवस्थित. आणि सुरुवातीला तू काम व्यवस्थित करत नसतो तर वाकडं तिकडं तास वगैरे येतात तर थोडे ॲडजस्ट करावं लागतात. तर आता ह्यांना चलेल नाही काय सांगता येणार नाही आणि असं होतं. तर त्याच्यामुळे आता पप्पा म्हटले, म्हणजे पप्पा तिकडंच येत ना आवताकडे गेलेत. आज पप्पा आधी गेलेत, मग पाठीकडून म्हणले की ओमला बैलगाडी झोपून दे, मग आम्ही तिथं गौरांगला काम शिकवतो. तर बघू आता काय होतं काय नाही. मला नाही वाटत की गौरांग त्यांना चलन म्हणून, कारण की गौरांगला कसं लय समजून घ्यावं लागतं. लय नवीन बैल येतो, वय पण जास्त झालेलं आहे आणि कसं गिरची जरा चाल शांत राहते ना, तर त्याच्यामुळं. बाकी मी एकदा त्याच्या उभा राहून आऊत आणलं होतं. आपलं मकाचं शेत होतं ना, आता जिथं मका आहे आपली हौदावाल्या शेतात, तर तिथं मका पेरायच्या अगोदर मी गौरांगनीच आऊत आणलेलं. गौरांगनी चिमण्यानी पूर्ण शेताला आऊत आणलं होतं मी, म्हणजे तेवढा जो पट्टा होता ना 2 पाटे, तर तेवढ्या शेताला मी आऊत आणलेलं. तर गौरांग चांगला चालतोय, पण पप्पाला चलेल नाही चलेल सांगता येत नाही. चालला तर चांगलीच गोष्ट आहे. बघूया चला. आता मी गुरांना बाकी खायला टाकलं तर सगळे गुरं खाता आहेत. आता राणीला तिच्या जागेवर घेतले, कारण की देवशिणीचा पाय आता जरा व्यवस्थित झाला आहे, जरा म्हणजे बऱ्यापैकी. उघड नॉर्मल थोडीशी सूज आहे, नाही तर बाकी ती ओके. तर हे बघा थोडंसं पाय आधार धरते, इथं थोडीशी सूज आहे. हे बघा इथे ना थोडी, पण आता एवढा काय पाय उचलत नाही, म्हणजे डक्काला की बघा इथं सूज आहे थोडीशी, नॉर्मल पाय आधारच धरते. पण तिला आता मी पलीकडे हाटू का, हे देवशिणी हाट पलीकड. तर हे बघा पूर्ण हे हाटणं पलीकड. तर बघा पूर्ण म्हणजे पायावर बॅलन्स देते आणि खाण्यात लक्ष आहे तिचं. म्हणजे नाही तर पहिलं आजारी होती ना तर त्यावेळेस तिच्या पायाला हात लावला ना तरी खात वगैरे काहीच नव्हती, सारखं इकडेच बघायची. पण आता बघा तोंडात घास आहे, मस्तपैकी खाते, त्याच्यामुळे काय अडचण. म्हणून राणीला तिच्या जागेवर घेतलंय. त्या 2 पुढं आपल्या कालवडी. हा इकडं आपला चिमण्या. तर चिमण्या खातोय कॅरेटमध्ये. तर ह्याला तर काय जाऊ नेलं नाही, पण खांदा कमी वाटतोय की नाही रे जरा, काय माहिती. जरा वाटतंय मला कमी झाल्यासारखं. बघूया काय होतंय ते.
एवढूसा हार नाही वृंदाला मारित आहे. हा व्हिडिओ हरण्याला व्हिडिओत घ्या म्हटलं होतं. हे बघा हा हरणे त्याच्या आईच्या बाजूला असतो म्हणून बरं आहे, नाही तर तो पण वृंदाला मारायला बघतो. ह्याच्यावरच घेऊन जाऊ, 2च गटुडे आहेत. मी इथं थोडं कडवळ कापलंय घरी न्यायला. तो मला बैलगाडी घेऊन बैलच चालले नसते तो एवढं लवकर थांब ना मला बास उभा कर सरच्या ऐक. हिचक्यातून नाही आकडायचे आकडायचे बैल नाही. ऐक म्हणलं तरी थांबत येते, मी इथून ऐक म्हणलं थांबत येत. हा एवढं घेऊन जाऊ थांब. चालला का बैल लय भारी. मग एवढ्या लवकर कसं काय लय भारी चालला तर. चालली बैलगाडी. आता शाळा भरल्यात ओमला सोडायचे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी. मला तर वाटतं उद्या सोडावं त्याला, संध्याकाळी नकोच. म्हणजे कसं मस्तपैकी दिवसा म्हटलं ना जायचं ओमच्या घरी जेवण वगैरे करायचं आणि मग आजी आजोबाला गप्पा वगैरे मारून मग निघायचं. तर त्याला तसं गेलं ना त्याला सोडायला 4 तास तिथं जातेच. हे ती पुढे सायकल आहे बरं का पाहुण्या, जपून जरा. पप्पा तर म्हणतात की बैल चांगला चालला म्हणून. म्हणजे चालला पण असेल. आपण त्या भेडूचं शिळवाट घेतलं होतं, म्हणजे आपलं जरा खराब झाले रिपेअरला टाकले तर तो थोडंसं वाकडं होतं, तर त्याच्यामुळे भेडूचं घेतलं होतं. तर चांगला चालला गौरांग. आणि त्याला आता इथं चरायला बांधलं मी. आणि सर्जा ते बघा तिथं गवत खाते, सर्जाला पलीकडे चरायला बांधले. कसा रूल पाहिजे माहिती आहे का, म्हणजे आता ह्यांनी बैल आणले घरी, इतक्या लवकर आऊत आणून झालं ना तर बैलांना घरी आणायचंच नाही. बैलांना तिथंच बैलाच बांधाचा चारा चारायला पाहिजे कवळा. कारण की काम केलं असतं ना भुकेलं तर 15-20 मिनिटात लस गुप खातात बैल, लय फास्ट खातात. आता काम केले ना बघा सर्जन विदाऊट नाटकं कसं शांत खाते. आणि काय होतं माहिती का, सर्जाला नेहमी लोड जास्त असतो. 75%, 70%, 80%, 60% असा लोड सर्जावर असतो. मोठा बैल म्हणून आपण बैल ॲडजस्ट करतो थोडीफार, त्याच्यामुळं आता गप खातोय सर्जा. आणि गौरांग पण काम केले ना तर व्यवस्थित खातोय तो, काय हरकत नाही त्याला. तुम्हाला तर माहितीच मी बैलांकडून काम करून घेतलं ना की मी बैल बांधायला चारतोच. कारण की बांधाचं गवत कसं असतं, कवळं असतं एकदम. म्हणजे गवताला काड्या कमी पानं जास्त असतात. कवळं बैल आवडीने खातात. आणि काम केल्या भुकाचा तडाखा असतो ना लय पटपट खातात बैल. आणि त्यांना थोडं समाधान पण होतं की आपल्याकडून काम करून घेतलं आहे आणि आपल्याला आता गवत खायला दिलं आहे म्हणून. तर मी म्हणजे जर गडबड नसेल तर बैलांना असं चारतोच. आणि आता पण मीच इकडं पाण्यावर आणलं त्यांना, बैलगाडी सोडली. म्हटलं जाग्या बांधण्यापेक्षा आता थोडं गवत खातील. तर सर्जाला फ्रेश चांगलं ताजं गवत आहे, तर सर्जा गवत खातोय तिथं. आणि गौरांग इकडं खातोय, काही हरकत नाही. आणि इथं पण हे बघा चांगलंच गवत आहे गौरांगला खायला पण. म्हणजे बैल काय होतं जरा समाधानी राहतात, त्यांना टायर काम करून घेतात आणि काळजी पण करतात, लगेच खायला लागलं. आणि रोज तिथं गव्हाणीला ना, गव्हाणीला काय होतं असा मोठा वाढलेला चारा असतो. मग त्याचे जे चिपाडा असतात ना मेन झाड, तर ते कडक असतं, निबर असतं. आणि पानं आवडीने खातात, पण पानं ते कुट्टी सगळं मिसळतं, तर त्याच्यामुळं मग त्यांना निवडता येत नाही. मग त्यापेक्षा असं ताजं गवत खायला आवडतं गुरांना जास्त. थांबा आपण हे बघा कोणाला तर पक्षी बघायचा असेल ना तर हे बघा तो पक्षी बसलाय अंड्यावर. हे बघा हा पक्षी डोळा दिसतोय ना, अरे गेलं उडून. त्याला लोकल भाषेत होला म्हणतात. तर आपण बघू पिल्लू बाहेर निघले का, कारण ह्याचे अंडे लय सफेद आहेत बरं का. तुम्हाला दाखवतो, दिसतंय का. एवढ्या अडचणीत अंडे घातलेत ना, मला तर हात पण पुरा नाही तिथं. थांबा एक पान आडवं येते कुठलं तरी, थांबा. हे बघा हे अंडे, त्याच्या बाजूला लिंबू आहे, फक्त 2च अंडे जर का. ते लाल आहे ते वाळलेलं लिंबू आहे. हे बघा 2 सफेद अंडे. आत्ता हे पाखरू अंड्यावरच बसलेलं होतं, आत्ता उडून गेलं आहे. चला मी परत जातो, मग परत येऊन बसेल अंड्यावर पाखरू. हा बघा ना इतक्या लांब आहे, इथून बघावं लागतं तर दिसतच नाही. फक्त मला पण ते काय झालं माहिती का, पाखरू एकदा मी इथं आलो होतो आणि पाखरू फडफड करत उडलं, त्याच्यामुळे माझं लक्ष गेलं. मग मला सफेद काहीतरी दिसलं तिथं. हे ओम ह्याला घोड्या बस म्हणलं तर बसत नाही. ज्यावेळेस मला बसायचं असतं मी लगाम घालतो त्यावेळेसच बसतो. तुला किती सांगितलं लगाम हिथं ठेवायचं रे, तू हिसका देतो त्यामुळे तुला ते मग चलत नाही. हिथं शांत धरायचं. नाचतो तू कशाला त्याच्यावर बसून.
हा आता चलतोय तुला बादली या तुम्ही जवळ ना आलात की- तू नाचतोय त्याच्यावर त्यामध्ये परेशान करतो तुला मारला आता नाद, चल नाद. चल ना नाद काढे यार, आता काय बोलतो? हा चलतच आहे त्याला बादल चल इकडे बादल ये चल बादल हे बा मग ते लागाम नीट धर ना पुढे पोरा कसं नाचत चलते हा हो. हा तसं शांत ठेवायचा काय होतं ना हे लगामाला असं हिसके हिसके देतात मग त्याच्यामुळे त्याला मग कुठं कसं चालायचं कळतच नाही लगाम शांत धरला ना जास्त ढिला पण सोडायचं नाही जास्त टाईट पण पकडायचं नाही असं लूज पकडायचा थोडासा म्हणजे त्याला कम्फर्टेबल व्हावा असा मग त्यावेळेस मग तो काही नाटकं करत नाही बादल नाही तर मग त्याचा लगामला हिसके हिसके केले ना मग तो चलत नाही असं होतं आता ओमला घरापाशी थांबलं ना चलतच नाही आता ओम बघा मारते त्याला आता महागारी ना काय हो यार मला आज खेळायचं होतं बाजारला म्हणजे बसायचं होतं तर बघा आता ओम इकडं आणतच नाही मी घेईन म्हणून ना ओम पण लय कडू आहे त्याला माहिती आता दाजी घेणार आहे घोड्याला तर त्याने तिथंच वळीलं लगेच लयचे जाऊ दे आता टाईम पण होत आलाय मी बसतच नाही बैल न्यायचे होते पण बैल खाता येतात आता खाऊ द्या मस्त